अमृता, तुझ्या लक्षात नाही आलं मी काय म्हणालो ते? हे बघ, सत्यजितला विसरण्यातच तुझी, कोटकरांची, आपली सगळ्यांची भलाई आहे बेटा. मी याचं कारण काय मानायचं? कारण स्पष्ट आहे. तू अमृता नसीम इनामदार आहेस, तो सत्यजित आपटे आहे. एवढं कारण मला वाटतं पुरेसं आहे. तुमच्या विचारसरणीचं नेमकं आकलन मला होत नाहीये. म्हणजे अनघा कोटकर ही नसीम इनामदाराशी लग्न करू शकते, त्याला तुमचा आक्षेप नाहीये. पण अमृता नसीम इनामदार हिचं सत्यजित आपटेशी लग्न नाही होऊ शकत, त्याला तुमचा आक्षेप आहे. हे तुम्ही मला कसं पटवून देणार आहात? अण्णा, हे जरा तुमचं संशोधन थांबवता का? जर आपल्या घरात काय चाललंय त्याच्यात लक्ष घाला ना. मौर्य काळात कुणी कुणावर किती आक्रमणं केली आणि किती लूट केली याची माहिती आजही उपलब्ध आहे. पण आपटेवाड्यात कोण कुणाला फोन करतो याचा काही सुगावा लागत नाही. आता कुणी आणि कसला कुणाला फोन केला? मालूला निघू नकोस म्हणून आपण कळवलं होतं ना, मग लगेच निघून ये म्हणून कुणी फोन केला काही कळत नाही. अरे देवा, हे काय आता आणि नवीन? मला आईविषयी काहीतरी सांगा ना. म्हणजे मला तिच्याविषयी काहीच माहिती नाहीये. म्हणजे तुम्ही कुठे भेटलात, तुमची ओळख कशी झाली, तुमचं लग्न कसं झालं, कुठे झालं, सांगा ना. सांगतो. अनघाला दिवस गेले. आता आम्हाला वाटलं की आमच्या या एकलकोंड्या संसारात तिसरं कुणीतरी येणार, आमच्या दोघांचा संसार तिघांचा होणार. म्हणून आनंदाने आम्ही अतिशय हरखून गेलो. अनघा, आई ये ग, ये माझी पोर. जीवरोज ते तुटतो ग तुझ्यासाठी. असं वाटायचं तू परत कधी दिसशील घरात. मला पण तुझी खूप आठवण यायची आई, पण इच्छा असूनही धाडस होत नव्हतं. वाटायचं माझ्या एका हट्टासाठी किती त्रास झाला तुला. पण मला एक सांग, तुझी त्यांच्या इकडची माणसं? आई, आम्हाला इकडची नाही आणि तिकडची नाही, आम्हाला माणसंच नाही तसं झालंय. खूप शिक्षा भोगली आम्ही. सगळी घरं, सगळी माणसं तुटली. आता इथे आलीस ना, इथेच राहा. मी करीन सगळं तुझं, कोणी काही बोलणार नाही. मला आप्पांची भीती वाटते आई. ते आल्यावर बघू, उगाच जीव नको झिजू. अहो, तिचा नवरा सुद्धा परप्रांतात आहे. कुठे जाईल? इथं काहीही करायचं नाही. तिचा आणि आपला बादरायण संबंध नाही. जयंता, हो आलो. तू बस, काळजी करू नको, मी येतोच. काय अप्पा? हे बघ, एखाद्या अनाथाला घरात घेईन, त्याला आश्रय देईन, किंवा एखाद्या भिकाऱ्याला भिकेपोटी ह्या घरातली एक खोली सुद्धा देऊन टाकीन. पण तिला या घरात पावला एवढं सुद्धा स्थान नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अनघाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आणि त्यात ती मला सोडून गेली. रडू नका. अनघाला जो त्रास झाला होता तो माझ्यामुळेच झाला होता. त्यात ऐन महत्वाच्या क्षणी तिच्या जवळ नव्हतो. त्रास आणि एकाकीपणा यामुळे अनघा खचत गेली, जो तिला मिस दिला होता. आणि म्हणून मी तुमच्या लग्नाला कधीही परवानगी देणार नाही. मला इतिहासाची पुनरावृत्ती नकोय बेटा, आणि हा माझा ठाम निर्णय. प्रेम